शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामार्फत योग आणि निसर्गोपचार या विषयाची राष्ट्रीय परिषद घेण्यात आली। दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी या परिषदेचे आयोजन विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले। श्री नारायण आंभोरे यांनी माती उपचार आणि जलोपचार याचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला। जालन्याहून नारायण आंभोरे सर आलेले आहेत। नेमका आज विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि त्यांची योग आणि निसर्गोपचाराविषयीची जी उत्सुकता आहे ती जाणून घेऊन सरांना नेमकं कसं वाटतंय त्याविषयी आपण थोडंसं त्यांच्याकडून समजावून घेऊया। सर, ह्या परिषदेत आपण सहभागी झालात, नेमका आपला अभिप्राय काय? धन्यवाद सर। यामध्ये ज्या रुग्णांचे मला अनुभव होते ते रुग्णांचे अनुभव विद्यार्थ्यांना शेअर केले आणि आज प्रत्येक घरामध्ये निसर्गोपचाराची गरज निर्माण झालेली आहे। जर ज्यांच्या घरी निसर्गोपचार नसेल तर त्यांच्या घरी आजार आहे ही प्रवृत्ती झालेली आहे। इतर कुठल्याही पॅथी निसर्गोपचारा एवढ्या सर्व रुग्णांना लाभ देऊ शकत नाही। त्यामुळं पंचतत्वानं जे निगडीत असणारे उपचार आहेत तेच रुग्णांसाठी आवश्यक आहेत। अदर पॅथी त्यांच्याप्रमाणे ते रासायनिक प्रक्रिया करून जे उपचार केले जातात त्या कुठल्याही निसर्गोपचारामध्ये रासायनिक उपचार करण्याची गरज नसते आणि त्यामुळं लोकांचं जे आयुर्मान घटलेलं आहे 70 वर्ष झालेलं ते 100-150 कार्य योग आणि निसर्गोपचारच करू शकतो। म्हणून जगाच्या पाठीवर भारत देशानं जे आपल्याला योग आणि निसर्गोपचार दिलेला आहे तो जगाच्या पाठीवर आपले विद्यार्थी कसे घडतील हे आजीवन अध्ययन विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि आपले रामचंद्र पवार सर डायरेक्टर या विभागाचे आणि त्यांचे सर्व कर्मचारी स्टाफ जे मेहनत घेतात ती मेहनत अतुलनीय विद्यार्थ्यांसाठी घडण्यासाठी आणि माझ्यासारखे अनुभवी व्यक्ती त्यांना मिळाले आणि माझंही भाग्य समजतो की मला विद्यापीठानं संधी दिली। तर वारंवार विद्यार्थी घडण्यासाठी आम्ही निसर्गोपचारासाठी सदैव येऊ आणि या कार्यात बांधून राहू, देश सेवेसाठी कार्य करू। धन्यवाद। सध्या बदलत्या जीवनशैलीत योग आणि निसर्गोपचाराची गरज असल्यानं मागील वर्षी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेचे स्वरूप यावेळी राष्ट्रीय करण्यात आले। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे डायरेक्टर डॉक्टर रामचंद्र पवार यांनी सांगितले। या विभागाचे प्रमुख डॉक्टर रामचंद्र पवार सर माझ्याबरोबर आहेत आणि काय या परिषदेचं आयोजन केलेलं आहे, नेमकं काय उद्देश आहे या पाठीमागचा आणि कशा पद्धतीने योग आणि निसर्गोपचाराला पुन्हा प्रेरणा मिळण्यासाठी ही परिषद उपयोगी ठरेल याविषयी बातचीत करण्यासाठी डॉक्टर रामचंद्र पवार सर आपल्यावर आहेत। सर, काय सांगाल, काय हेतून आपण परिषद आयोजित केलेली आहे? नमस्कार। सध्या आपण जर बघितलं तर की वेगवेगळ्या पॅथी इथं काम करत असतात। त्यामध्ये ॲलोपॅथी आहे, बाकीच्या पण भरपूर आहेत, त्यांची आपण नावं घेत नाही। परंतु आपलं जे निसर्गोपचार आणि योग ह्या दोन्ही एकत्र जर केल्या तर आज माणसाला डे टू डे लाईफमध्ये याचीच जरा जास्त गरज आहे असं मला वाटतंय। कारण काय होतं की बाकीचे जे साईड इफेक्ट्स जास्त आहेत तसं योग आणि नॅचरोपॅथीचे साईड इफेक्ट्स नाहीत काही, आणि झाला तर नक्कीच चांगला फायदा आहे। आणि आम्ही मागच्या वर्षी स्टेट लेवल कॉन्फरन्स घेतलेली होती, पण आम्ही यावर्षी MA योगशास्त्र हा नवीन कार्यक्रम आमच्याकडे प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि असेच सर्टिफिकेट 2 कोर्सेस आहेत। नॅचरोपॅथीचा एक सर्टिफिकेट कोर्स आहे आणि योगाचा सर्टिफिकेट कोर्स आहे। तर या सर्व मुलांसाठी आणि सध्याच्या आजूबाजूच्या ह्या 3 जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुद्धा हा आपण घेतलेला आहे आणि मुद्दाम फक्त महाराष्ट्र स्टेट न घेता तर हे पूर्ण देशामध्ये आपल्याला याची व्याप्ती पूर्ण वाढवायची आणि याचं महत्त्व आपण सर्वांना पटवून द्यायचं की कशा पद्धतीनं योग आणि निसर्गोपचार हा मानवाच्या आयुष्याचा अतिशय अविभाज्य भाग झालेला आहे की ज्याच्यामुळं बऱ्यापैकी पैसे खर्च न करता फक्त तुम्ही आहार आणि विहार याच्यावर जर चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता आणि तुमचं आयुष्यसुद्धा कालमर्यादा इथं वाढवू शकता। हा हेतू मनात धरून आम्ही हा कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केलेला आहे। निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली हे आपल्याच हातात आहे, म्हणजे आहार आणि विहार हा योग्य झाला तर आपण आजारी पडणार नाही शक्यतो। अशा पद्धतीचा या ठिकाणी एक संदेश या ठिकाणी सरांनी दिलेला आहे। आजीवन अध्ययन आणि विस्तार केंद्राच्या मार्फत अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात, त्यामधून नक्कीच 3 जिल्ह्यातील लाभार्थींना म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा लाभ मिळाल्यापासून राहणार नाही। मागल्या वर्षी राज्यस्तरीय आणि आता राष्ट्रीय परिषद आयोजित करून पुन्हा एकदा निसर्गोपचार आणि योग या गोष्टींना उजाळा देत नवनवीन युवकांना चांगले मार्गदर्शक आणण्याचा प्रयत्न सर आपण केलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, धन्यवाद।